नेमकं चुकतंय कुठं आणि कसं. नमस्कार मित्रांनो, आपण ज्यावेळेस क्रयशक्ती आजमावत असतो तर त्या क्रयशक्तीचा उचित परतावा पण मिळतो. जर मिळत असेल तर तो झाला शाश्वत मार्ग, जर निश्चिती नसेल परताव्याची तर तो झाला अशाश्वत. मिळतच नसेल तर मग तो झाला जोखमीचा भाग. मी डॉक्टर मनोज कुमार चंद्रास म्हणून इंडियन एक्सप्रेसवे द लाईफलाईन ऑफ इकॉनॉमी, मुक्काम जवळानी, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव, पिनकोड 4104. उदरनिर्वाहासाठी जवळानी असेल, पुढं बार्शी असेल, पुणे असेल, आणखीन जर आपण विचार केला मुंबई असेल किंवा जगातलं सर्वात महागडं स्वित्झर्लंड असेल, तर लक्षात घ्या की आज आपण पाहतो की भारतीय माणूस सगळीकडं आपल्या सेवा प्रदान करतो आणि तिथल्या स्थानिक बाजारपेठेप्रमाणे त्याच्या क्रयशक्तीचा मोबदला तो मिळवतो. मग आपल्याकडं काय पर्याय आहेत, तर आपण जिथं कुठं जे काही सेवा पुरवतो तर ती सेवा पुरवताना असे जागतिक खुलासे जर आपल्याला माहीत असतील, म्हणजे जर का आपण ऊस उत्पादक आहोत आणि जर का आपल्याला माहिती असेल की बाबा पंजाबला 41 रुपये भाव देतात आणि आपल्या इथं काय भाव भेटतो, तर असं तुलनात्मक अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि जर का एकरभर ऊस इथं उजनी बॅकवॉटरला कोकरे आयलंडवाले तुळाभाऊ कोकरे आहेत, तर त्यांचा एकरी उतार किती, तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुलनात्मक अभ्यासासाठी महत्त्वाच्या आहेत. आणि जर यातून परवड होत नसेल तर नेमकं आपलं चुकतंय कुठं, तर मागं सांगितल्याप्रमाणे क्रयशक्ती बदलाव वाढवायचा असेल तर, अन्यथा आले काय, गेले काय, उठले काय, बसले काय, किसान सन्मान आणि लाडकी बहीण योजना हात पसरवण्याशिवाय पर्याय नाही.